मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या जवळ जाण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळतात। याच पार्श्वभूमीवर आज मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाच्या मुंबई प्रदेशची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडतीये। ही बैठक राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होत असून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत लढताना पक्षाला किती जागा मिळायला हव्यात याबाबतचा प्रस्ताव मुंबई अध्यक्ष राखी जाधव मांडणार आहेत। रविवारी महाविकास आघाडीची संयुक्त बैठक होणार असल्याने त्याआधीची ही बैठक राजकीयदृष्ट्या निर्णायक मानली जाते। माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाकडून 22 जागांचा प्रस्ताव सध्या तयार करण्यात आला आहे। मात्र पक्षातील काही नेत्यांकडून 25 ते 30 नगरसेवक निवडून आणण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून त्यानुसार जागांची मागणी वाढवण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये। काही नेत्यांकडून तर 50 जागांपर्यंतची मागणी होऊ शकते असेही संकेत दिले जात आहेत। तथापि लोकसभा निवडणुकीप्रमाणेच कमी जागा लढवून अधिक स्ट्राईक रेट ठेवण्याचा पक्षाचा मानस असल्याचं समजतंय।